शुभ सकाळ. नमस्कार. माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, मी आज अंड्याची चटणी बनवते वेगळ्या पद्धतीने. उकडून घेणार आहे, म्हणजे अंडे फोडून आणि त्याचं हे करून घेणार आहे. 2 अंडे फोडले मी, त्यात थोडंसं मीठ टाकते आणि त्याला चांगलं फेटून घेते. हे बघा, असं फेटून घेते मी. बघा, मी अंडे फेटून घेतले, खाली पाणी टाकलं आहे आणि हे ताटाला तेल लावलं. आता हे अंडे फोडलेले त्याच्यात टाकून देणार आहे, फेटलेले अंडे. आणि व्यवस्थित करून घेते आणि आपण एक वाफ काढून घेणार आहे याची. बघा, अशा पद्धतीने एक वाफ काढून घेणार आहे झाकण ठेवून. चला आपण खोलून बघू शिजलं का. हे बघा कसं झालं आहे बघा. ते चाकू टाकून बघू. हे बघा, चाकू एकदम क्लीन निघतं आहे. कुठे शिजलं आहे, कुठे थोडंसं बाकी आहे. अजून थोडी वाफ घेते, त्याच्याला थोडीशी वाफ घेते अजून. चला आपण काढून घेऊ आता. हे बघा, थोडं थंड झालं का मग एकदम सुक्कं दिसेल. हे बघा छान झालं आहे बघा. हे बघा आहे ना, अजिबात पडत नाही बघा. आता त्याला गार करायला ठेवूया आणि हे सगळं काढून घेऊया. बघा, तेल गरम झालं आहे, जिरं टाकते. हे बघा, जिरं तडतडलं का लगेच 2 कांदे कापले. 2 कांदे टाकते मोठ्या साईजचे आणि 2 टमाटर कापून ठेवले मी. बघा, कांदे छान फ्राय करून घेते. बघा, आपला कांदा छान लाल होत आला. आता त्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहे 1 चम्मच. माझी घरी केलेली असते ही. आणि तिला पण छान तळून घेणार आहे आपण. आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर टाकलं का मसाला तळायचा छान वास येतो. त्यालाही तळून घेते मी. बघा, आता आपण मसाले टाकून घेऊ. हळद टाकते मी थोडी, 1 चम्मच धना पावडर टाकते. आपलं साठवणीचं लाल तिखट टाकते. हे बघा 1 चम्मच टाकलं ते पण. अजून थोडं वरून टाकते आणि चांगलं हलवून घेते. आणि आता त्याच्यात मी टमाटर टाकून देते, 2 टमाटर. हे बघा, त्याला चांगलं मिक्स करून बघा त्याच्यात मीठ टाकून देते आणि हलवून झाकून ठेवते. हे बघा, ते अंडे आपण टाकून उकडून घेतले होते ना. आता त्याचे तुकडे करून घेऊ बारीक बारीक. आपल्याला भुर्जीसारखं बनवायचं म्हणून तुम्ही भाजीसाठी थोडे मोठे मोठे करू शकता. मी भुर्जीसारखं बनवणार आहे ना, म्हणजे थोडंसं असं पोळीबरोबर सुक्कं टिफिनला देता येईल असं. हे बघा, असे काप करून घेते मी त्याचे. हे बघा, चला मी काप करून घेते. बघा, आपण काढून घेते आता. हे बघा, असे आडवे उभे करून काप करून घेतले. आता मी हे पूर्ण असं फिरून घेते. तेल चांगलं लावलेलं असतं का मस्त निघून जातं. हे बघा, जसे आपण याच्या वड्या करतो ना, काय म्हणता, कोथिंबिरीच्या वड्या, तसे छान असे निघून जातात. हे बघा, मी काढून. चला आपण उघडून बघू. हे बघा, किती छान टमाटर शिजून गेले, मसाला छान शिजून गेला. हे बघा, आता थोडासा मी अंडा मसाला टाकणार आहे. हे बघा, थोडा अंडा मसाला टाकणार आहे त्याच्यात चव येण्यासाठी. असं आपण तर टाकलेलं आहे, पण तरी हे थोडं टाकून देते. आणि आता हे आपण हे टाकले ना अंडे. हे बघा, असे झाले ते, असे तुकडे करून घेते. कोणी म्हणेल का ते अंडे तसं हेच वाटतं, पनीरच वाटतं. हे बघा, त्याला टाकून देते आणि थोडंसं मिक्स करून घेते. असं नवीन काहीतरी प्रकार केला आहे मी, करून खाऊन बघा. आणि थोडंसं पाणी टाकून देते. ते बघा, थोडं अगदी थोडं ते शिजायला मसाला वगैरे. आणि झाकून ठेवते. माझ्या मुलाला डब्याला पाहिजे ते केले. हे बघा, थोडा वेळ झाकून ठेवते. बघा, अंडे कसे फुलून गेले, झाकून ठेवलं तर वाफेमध्ये. हे बघा, किती छान फुगले. बघा, त्या वड्या केलेल्या आपण. हे बघा, आहे ना, कसे टपुरे अंडे झाले. बघा, परत थोडंसं झाकून देते त्याला. चला, हे बघा, झाली आपली. थोडीशी कसुरी मेथी टाकते. हे बघा, अशी
माझी घरची बनवलेली असते मेथी. आणि आता कोथिंबीर टाकते, चांगलं हलवून घेते. बघा किती छान झाली ना. कोणी म्हणेल का ती अंड्याची हे आहे. बघा थोडीशी अजून कोथिंबीर टाकली आणि कसुरी टाकली, मेथी टाकली, एक वाफली. चला आपण वाढून घेऊया. बघा किती छान दिसते, एकदम मस्त. हे बघा तुम्ही असं थोडंसं किंचित पाणी ठेवायचं, कारण कसं घशात सुक्कं असलं का घास अडकतो ना, म्हणून मग थोडंसं पाणी ठेवायचं. असं एकदम सुकी पण करू शकता, तुम्हाला जशी आवडेल तशी. एक वेळेस करून खाऊन तर बघा किती छान दिसते. बघा तुम्ही म्हणाल का भुर्जी अंड्याची, असं वाटतं पनीरची भाजी आहे. बघा मी वाढून घेतली. हे बघा, बघा या खायला आपली नवीन पद्धतीची अंड्याची भाजी. बघा पोळीबरोबर तर खूप छान लागेल. मला भाकरीबरोबर आवडते. मुलाला टिफिन केला म्हणून मी पोळी केली आहे. बघा अशा नवनवीन रेसिपी बघत राहा, लाईक शेअर करत राहा, कमेंट करत राहा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ बघता म्हणून धन्यवाद तुमचं.